नमस्कार. आज आम्ही घेऊन आलोय पुण्यातली सगळ्यात जुनी अमृततुल्य आणि याच्यातलं एक दुकान तर 100 वर्षापेक्षा जुनं आहे. मग येत आहे ना? 98 पासून मी इथं कामाला आहे. बरोबर. काय काय भेटतं आपल्याकडे? पोहे भेटतात, इडली भेटते, समोसे भेटतात, उडीदवडा भेटतो, चहा भेटतो. 4 वाजता उघडतो आणि संध्याकाळी? संध्याकाळी 9 वाजता बंद होतो. पोहे 5:30 पर्यंत तयार असतात. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहे अंबिका अमृततुल्य येथे. आम्ही यांचा चहा घेतलाय. आता आपण अंबिका कटिंग आहे तर टेस्ट करून बघूया कसा आहे. त्याच्या हिशोबाने थोडीशी साखर कमी आहे. रेग्युलरचा आपला चहा अमृततुल्यपेक्षा जो घरी बनवतो जरा घरगुती चव ही आलाय. थोडस हे आहे पण थोडं पाणीचं दूध कमी आहे जरा. पण जे आहे ते 70 ते 80 वर्ष जुनं आहे. आता आपण ज्या काकांसोबत बोललो ना ते जवळपास 1998 पासून काम आलं. ऍक्च्युली टेस्ट वेगळी आहे. टेस्ट एवढं आहे टेस्ट वेगळी. तर यांचा चहा घेतोय आपण आता. हॉटेल टिळक रोड. चहाला लाइन है. चाह लेने की तो चाह है पर चाह लेने के लिए बहुत लाइन है. थांबा, चहा टाकून बघ. एक चहा द्या. ह्याला मला कमी दिलं. पण हे घे तुला. नाही राहू दे. हॉटेल टिळक. एवढी गर्दी आहे ना मागं, चहाला लाईन लावावी लागते. टेस्ट करून बघूया यांचा चहा. गरमागरम सगळ्यात गरम आहे. दूध अद्रकचा नाहीये एवढा, पण इलायचीचा फ्लेवर. अद्रक जास्त नाही. हे फेमस आहेत. हॉटेल टिळक वालेत ना, त्यांच्या इलायचीसाठी फेमस आहेत. असं बोललं जातं की ज्यावेळी मध्ये लॉकडाऊन किंवा त्याच्या आधीचा जो पिरियड होता त्यावेळी जे इलायचीचा जो रेट आहे तो आता काहीतरी 500 रुपये तोळा आहे. 10 ग्रॅम 500 ते 400 रुपये तोळा आहे. त्यावेळी तो 800-900 रुपये झाला होता. तरी पण चहाचा तरी पण इलायची तेवढीच चहाचा रेटही तेवढाच. रेट पण तेवढाच. 13 रुपयाला फुल चहा आहे. मस्त. वाव. एवढी भरून क्वांटिटी येते. हा कप बघा, तिकडून छोटा दिसत असेल पण हा खूप मोठा कप आहे. कटिंगचा कप नाही हा. तुला आतापर्यंत केलेल्यातला बेस्ट कुठला वाटतोय आतापर्यंत? व्हिडिओच्या एंडला सांगतो, कारण अजून आपल्याला 2-3 कव्हर करायचे. चला संपलं. नमस्ते. आपलं टिळक हॉटेल जे आहे ते किती वर्ष जुनं आहे आता? आपले झाले 36 वर्ष. आणि आपला जो चहा आहे तर चहाची स्पेशालिटी इलायची आहे. तर एवढे इलायची म्हणजे मध्ये ऐकलं होतं की आम्ही ते खूप महाग झालं होतं एक रेट, तरी पण तुम्ही तेवढीच क्वांटिटी वापरत होता आणि चहाचा रेट पण सेम होता. कसं मॅनेज केलं एवढं? चहाची क्वालिटी आणि आपल्या कस्टमरची क्वालिटी ही बेस्ट आहे, म्हणून चहा बेस्ट. टाइम सकाळी उघडायचा किती आहे? सकाळी 6 वाजता. 6 वाजल्यापासून सगळं तयार असतं? नाही, सकाळी 6 ला चहा रेडी असतो. ओके. आणि बाकी पण नाश्ता आपण 7 वाजता चालू करतो. आम्ही चहा टेस्ट करून बघितला, तुमचा एक नंबर आहे. धन्यवाद. काही सिक्रेट रेसिपी आहे का तुमची त्याची? काय सिक्रेट काय नाही, देवाची कृपा आहे आपल्यावर. नमस्कार, माझं नाव प्रशांत बाबूलाल ठाकूर. अमृततुल्य पुण्यामध्ये 1928 पासून अमृततुल्य ही अविरत चालू आहे. आजपर्यंत आम्ही अमृततुल्य लोकांनी कधी कोणाला फ्रँचायझी दिली नाही. पण फ्रँचायझी दिल्यानंतर किती आले आणि किती गेले. थोडक्यात आले घोड्यावर आणि गेले गाढवावर, ही अशी गत होते. लोकांची फसवणूक होते. 1930 पासून खूप चहाचे फ्लेवर होते. चहा स्पेशल, अमृततुल्य स्पेशल, फक्कड, गंगा जमना, असे खूप प्रकार होते. 4 वाजता इथं चहा तयार असतो. तर आपल्याकडे आलेला आहे श्री अंबिका भुवनचा गरमागरम चहा. तर चला हा टेस्ट करून बघूया कसा आहे. कडक आहे. कडक चहा. बऱ्यापैकी टेस्ट सेम आहे, पण यांचा थोडासा हार्ड आहे, म्हणजे कडक आहे. मसाले कॉम्बिनेंट आहेत. याच्यात दूध आहे जरा जास्त आहे. त्यांच्याकडे पोहे 4 वाजता रेडी असतात सकाळचे, आणि हॉटेल सुद्धा 4 वाजता उघडते. नाही पण चहामध्ये तुला असं जाणवलं का थोडं असं पिल्याबरोबर नाही का थोडस असं फ्रेश हा एक वाटलं?
तलब लागण्याबाबत हा, आहे हा. आणि एकदम रिफ्रेश. संध्याकाळी जे ड्रायव्हर लोक असतात किंवा नाईट शिफ्ट करणारे लोक आहेत ते सगळे इथं सकाळी 4 वाजल्यापासून चहासाठी गर्दी आहे. आणि नाश्ता सुद्धा म्हणजे पुण्यातले प्रॉपर जे जुने लोक आहेत त्यांना हा स्पॉट नाश्त्यासाठी नक्की माहिती असणार आहे. हे चांगलं आहे. मी याच्यानंतर एका अशा स्पॉटला जाणार आहे जो पुण्यातला सगळ्यात जुना चहा आहे. जवळपास 111 वर्ष जुना चहा आहे. तर तो बघण्यासाठी बनवून राहा व्हिडिओ. जर अजूनपर्यंत व्हिडिओ आवडत असेल चहाबद्दल, चहाप्रेमी मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा सगळं आणि व्हिडिओला हाईप करा. म्हणजे शेअर करा आमच्यासारख्या- यार, शेअर करा. चांगला आहे चहा, आवडला मला. छान. चालायचं. माझं नाव शरद खूपचंद नरसेकर, सोनामूर्ती चौक 528 आद्यामृतुल्य. हे माझं दुकान पंजोबांनी 27 जुलै 1923 रोजी चालू केलं होतं. त्यावेळेस आमच्या दुकानात 1 पैसा चहा, 2 भजी, कुपन असोत 1 पैसा चहा. दुकानात मोठमोठे कलाकार, लता मंगेशकर, आशा भोसले, जेवढे पुण्यातले राजकीय नेते सगळे आपल्या दुकानात येऊन गेलेले. आशा भोसले, सुरेश भोसले, शब्बीर कुमार. समोर मेलोडी मेकर स्टुडिओ रेकॉर्डिंग आहे, तिकडे रेकॉर्डिंगला तर माझी इथं आवर्जून चहा मागून देत आहे. नमस्कार मंडळी. आज ट्रॅफेबल्स आहे सगळ्यात जुन्या चहा स्टॉलला, म्हणजे सगळ्यात जुनं पुण्यातलं अमृततुल्य 1924 पासून. पण आद्य अमृततुल्यला 1924 पासून, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून या. So, असं म्हटलं जातं की इथे जे भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू ते सुद्धा इथं चहा पिऊन गेले. आणि काकांनी आम्हाला सांगितलं की इंग्रजांच्या काळापासून इंग्रज सुद्धा इथं चहा प्यायला यायचे. मीटिंग व्हायची आपल्या Meeting स्वातंत्र्य व्हायच्या. सेनानी जे होते त्यांची मीटिंग व्हायची. ते बघू आपण. टेस्ट करून बघूया. अद्रक मसाला आहे. अद्रक प्लसचे चहाचे वेगवेगळे मसाले, सुंठ लागते सुंठ मला लागते. तर. एकदम मसालेदार चहा आहे. थोडासा अद्रक जे ते केलं होतं ना असं ते हा. सांडशीला असं बरोबर बरोबर. ते लागतंय तसंच. कडक मसालेदार चहा. आणि रिफ्रेशिंग. आणि स्टीलच्या ग्लासमध्ये पण असं फिल्टर कॉफी वाईफ देतोय जरा असं याच्यात मिक्स करायसाठी दिलंय. आणि हे ना याच्यामुळे पण भारी वाटतंय की हे जे स्टीलचा ग्लास आता छोटा नुसतं वाईब येते, जुनी वाली वाईब येते. मस्त. वा, मला थोडासा तिखट लागतोय. थोडा तिखट. हे आहे ना अद्रक भरपूर टाकला ना. मसाला चहा तिखट पाहिजे जरा. मसाला चहा तिखटच हवा. अद्रकमुळे तो जरा तिखट आहे. जरा म्हणजे घसा वगैरे खराब असेल ना तर खरंच चालणार आहे चहा. कसा खराब असेल, सर्दी असेल, हिवाळ्यामध्ये जे आपल्याला पूर्ण कोल्ड कपचे प्रॉब्लेम्स होतात, आहे. पक्कड चहा आहे. आता आम्ही आज स्पेशल चहा ऑर्डर केला होता. एक साधा आहे आणि एक स्पेशल आहे. तर स्पेशल मध्ये एकदम कडक मसाला मारून भेटतो आणि जो साधा आहे त्याच्यामध्ये आपला नॉर्मल अमृततुल्य गोड चहा भेटून जाईल. स्पेशल मध्ये मला वाटतं ते त्यांचा जो मसाला आहे ना हम्म. तो आणि मेन गोष्ट अद्रक. मला पहिल्या सीप मध्येच अद्रक जाणवलं. सकाळी 5 ला सुरू होतं दुकान, पहाटे ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सुरू असतं. सुरू आहे. आता हे 5 चहा मध्ये तुला सर्वात चांगला कुठला वाटतं? आज आपण जेवढे पण चहा ट्राय केले 4 ते 5 सगळ्यात जुने अमृततुल्य जेवढे पण पुण्यातले आहेत, तर माझ्या हिशोबाने टिळक हॉटेल टिळक तो चहा चांगला आहे. कारण गरम आहे, अतिशय मसाला नाहीये, अतिशय पाण्यासारखा नाहीये. दूध, मसाला, चहा आणि इलायची. तर इलायचीचा फ्लेवर मला आवडून गेला. एक नंबर. तुला? मला हा आवडला. आद्य मसाला चाय आवडला मला. ऍक्च्युली ते पहिल्या सीप मध्ये जे अद्रक लागलं ना मला ते खूप जास्त आवडलं. बरोबर. आणि डिरेक्शन स्पेसिफिक आहे. चहा विकायचा आहे, चहा विकतो. स्नॅक्स वगैरे काही काहीच नाहीये. चहा, क्रीम रोल, बन मस्का, बस तेवढं. बस. बन मस्का नाहीये. बन मस्का पण नाही. नाहीये. बन मस्का नाहीये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतोय तर तुमच्या जवळच्या मित्रांना, चहाप्रेमी मित्रांना, अमृततुल्य प्रेमी जेवढे पण आहेत सगळे शेअर करा,
सबस्क्राईब करा. अजून अशा जागा आम्ही तुमच्यासाठी आणणार आहे. सो ट्रॅफेबलला बघत राहा. चला, धन्यवाद. नमस्कार.